मंडळी नमस्कार. आपण एक गोष्ट समजून घेऊया की आपल्या देशातले कायदे अतिशय सुंदर आणि चांगले आहेत. परंतु लोकांना अज्ञानी ठेवायचं काम आत्ताच्या राजकारणी लोकांनी केलेलं आहे. जसं कुठल्याही कार्यालयामध्ये आपलं काम थांबलं तर दप्तर दिरंगाईचा कायदा आहे. तुम्हाला 15 दिवसापेक्षा जास्त कुठलीही फाईल पेंडिंग ठेवता येत नाही. ठेवली तर शेरे मारावे लागतात. दप्तर दिरंगाईचा कायदा 2006 महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. त्या पद्धतीनं माहितीच्या अधिकाराचा कायदा झालेला आहे. कुठल्याही नागरिकाचं काम कुठल्याही टेबलला कधीही पेंडिंग राहू शकत नाही जर तुम्ही प्रॉम्प्ट वागलात तर. पण काय झालं आहे, हे कायदे लोकांना माहीत नसल्यामुळं आम्ही रोज उठून आमदार आणि खासदारांची दारं शिजवतो. आणि आमदारांना काय झालं आहे, सकाळी घराचा दरबार नाही भरला त्यांना बेचैन वाटतं. म्हणजे मी प्रत्येक वेळेला आमदार झालो पाहिजे आणि माझ्या घरात लोकांचा दरबार झाला पाहिजे, लोकांनी मला हंजी केलं पाहिजे, ही सवय लागली आहे. हे कधी थांबणार आहे? म्हणून लोकांनी थोडं कायद्याचं ज्ञान घेतलं पाहिजे आणि स्वतःच्या कामासाठी लॅडर ऑफ सुपरविजनप्रमाणे तक्रारी करता आल्या पाहिजेत. समजा तुमचं काम तलाट्यांनी केलेलं नाही किंवा तटलेलं आहे, लगेच सर्कलला भेटा. सर्कलने नाही केलं तहसीलदारला भेटा. तहसीलदारने नाही केलं प्रांतांना भेटा. प्रांतांना नाही केलं लोकशाही दिन आहे कलेक्टरना भेटा. तुम्ही स्वतःहून गेला तर तुमचं कुठलंही काम अशा पद्धतीने तटू शकत नाही आणि डिपार्टमेंट कुठलंही असो. म्हणून माझी विनंती आहे की आमदार खासदारांच्या घरातले दरबार बंद करा आणि स्वतःची कामं स्वतः करायला शिका. म्हणजे लोक ज्ञानी होतील आणि जनतेला कुणाची गरज पडणार नाही. धन्यवाद.